नमस्कार. तुम्ही हे वाचलंच पाहिजे या डॉक्टर विद्याधर करंदीकर यांच्या पुस्तकातील लेख कहाणी मृण्मयाची पवनाकाठचा धोंडी मी विद्या घाणेकर वाचते आहे. कहाणी मृण्मयाची पवनाकाठचा धोंडी. मुंबईच्या लोकल्समधून ज्यांनी प्रवास केला आहे त्यांना पुणे लोणावळा लोकलमधला प्रवास फार वेगळा वाटेल. गर्दी हा विषय पिंपरी चिंचवड स्टेशनपर्यंत बराचसा संपतो. देहू रोड, बेगडेवाडी, घोरावाडी, तळेगाव, वडगाव अशी स्टेशन्स मागे जातात आणि गाडी कामशेतला थांबते. कामशेतनंतर मळवली आणि मग लोणावळा. पण कधीतरी कामशेतला गाडीतून उतराच. स्टेशनजवळून इंद्रायणी नदी संथ वाहते आहे. स्टेशनच्या तिकीट ऑफिसजवळ एक छोटा चढावाचा रस्ता सुरू होतो. 100-150 पावलांवर जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कामशेतजवळ काही धोक्याची वळणे होती व अपघातही खूप होत. त्यामुळे थोड्या दूरवरून आता नवा कमी वळणांचा रस्ता झाला आहे. कामशेतची बाजारपेठ जुन्या रस्त्याच्या आजूबाजूला आहे. बाजारपेठेतून वर आल्यावर कामशेतचा छोटा एस.टी. स्टँड आहे. या एस.टी. स्टँडवरून पुणे मुंबई रस्त्याला काटकोनात जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता पवनानगरला जातो. पवनानगर कामशेतपासून अंदाजे 15 किलोमीटर आहे. दुपारच्या एस.टीतून पवनानगरकडे निघालात तर एस.टी भरून दुधाच्या रिकाम्या पितळी घागरी आणि त्या रिकाम्या परत नेणारे दूधवाले भेटतील. हे दूधवाले पाहिले की अजूनही मला वाटतं की पवनाकाठच्या धोंडीचा एखादा पुतण्या या दूधवाल्यांमध्ये असेल. धोंडीला हा व्यवसाय अगदीच आवडला नव्हता. तसं पाहिलं तर धोंडीला आजचं काहीच आवडलं नसतं. कामशेतपासून एस.टीने 5-6 किलोमीटर गेल्यानंतर एक खिंड लागते. खिंड संपताच पवन मावळ भागाचे सुंदर दृश्य दिसते आणि दूरवरून दिसू लागतो पवनाकाठच्या धोंडीचा गड तुंगी. हा तुंगीगड सतत पवनानगर येईपर्यंत दिसतच असतो. धुक्यातून दिसणारे तुंगीचे दृश्य तर नितांत रमणीय आहे. भस्म विलेपित शिवशंकरासारखा दिसणारा धुक्यातील तुंगीगड चांदण्यात आणखीनच गहिरा दिसतो. या तुंगीगडावर गोनीदांचा धोंडी जन्मला, वाढला, खेळला, हसला, कष्टला आणि संपलाही. धोंडीचा काळही आता मागे पडला. अखंड तुंगीगड आता पवना धरणाच्या पाण्यात आहे. धरणाच्या एका बाजूला तिकोना व एका बाजूला लोहगड हे किल्ले आहेत. तुंगीगडाकडे ते स्थितप्रज्ञासारखे पाहत असतील. चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला तुंगीगड आजही पवना धरणासारख्या वैज्ञानिक चमत्कारांच्या वर दशांगुळे उरलाच आहे. ताठ मानेने उभा असा हा डोंगर सुळका पवनाकाठच्या धोंडीची कहाणी सांगायलाच थांबलेल्या पुराण पुरुषासारखा मला भासत आला आहे. वेगवेगळ्या व्रतांच्या कहाण्या आपण वाचलेल्या असतात. कथेला कहाणीचे मूल्य यायला फार मोठी तपश्चर्या लागते. अशी तपश्चर्या असलेले गोनी दांडेकर हे एक व्रती लेखक. माय मराठीच्या सगळ्या बोलींशी गोनीदांचा निकट परिचय होता. म्हणूनच गोनीदांच्या भाषेला मराठी मातीचा गंध लाभला आहे. हा दरवळणारा मृदगंध अनुभवायचा तर गोनीदांचे पुस्तक वाचायला हवे. पडघवली, मृण्मयी, तांबडफुटी, शितू, जैत्रे जैत, आम्ही भगीरथाचे पुत्र, कुणा ऐकाची भ्रमणगाथा, माचीवरला बुधा, किती नावे घ्यावीत. गोनीदांचा कादंबरीमय शिवकाल अनुभवल्यावर जो क्षणभर थरारला नाही तो मराठी मुलगाच नव्हे असे मला वाटते. गोनी दांडेकरांच्या विविध पुस्तकांनी आमचे मन संवेदनक्षम बनविले. भावनांचे सूक्ष्म पदर गोनीदांची पुस्तके वाचल्यावर जाणवू लागले. अत्यंत भावूक वृत्तीने या पुस्तकांची मी पारायणे केली होती. मला स्वतःची एक आठवण लिहितानाही अभिमान वाटतो आहे की पहिल्या पगारातून मी विकत घेतलेले पहिले पुस्तकही गोनीदांचे होते, भावार्थ ज्ञानेश्वरी. धरित्रीच्या प्रेमाने झपाटलेले जीव गोनी दांडेकरांना खरे सोयरे वाटत आलेले. बुधा, अंबावहिनी, मनू ही या सोयऱ्यांची रूपे. असेच एक रूप लेवून पवनाकाठचा धोंडी समोर येतो. मातीत खेळलेल्या, माखलेल्या या मृण्मयाला नावही योजलेले आहे धोंडी. धोंडीला आपल्या नावाचा हा अन्वय कळता तर त्यालाही त्याचा अभिमानच वाटला असता. काळ्या आईवरचे धोंडीचे प्रेमही तसेच होते. काळ्या आईने त्याला सगळे काही दिले होते.
दाण्यांची अमाप रास धोंडीच्या खळ्यावर जमा व्हायची. आणि या श्रीमंत क्षणी धोंडीच्या रक्तातला हवालदार जागा व्हायचा. बलुत्यांना आवर्जून बोलवून धोंडी बलूत घालायचा. जुन्या रिवाजांना धोंडी सोडूच शकत नव्हता. गोनीदांनी धोंडीचे शब्द लिहिले आहेत. वाडवडिलांची कावड हाय ही, काशीपासनं निघाली या, ती रामेसरालाच जायाची. ही कावड खांद्यावर घेऊन धोंडीच्या जीवनयात्रेची तीर्थयात्रा बनते. धोंडीचे घराणे हवालदाराचे. तुंगीगडाचा हवालदार म्हणून सरकारातून 3 रुपये 5.5 आणे नजराणा मिळतो. या रकमेला कुणी हसलं तर धोंडी अभिमानाने सांगतो, तुम्हाला मिळतो तो नोकरीचा पगार, मला मिळतो त्याला नजराणा म्हणतात. एकीकडे ही अभिमानाची ठिणगी जागृत असते आणि त्याचवेळी कष्ट करण्याची, न्यायाने राहण्याची, भाऊ आणि गावातला दुसऱ्या कोणाचाही मुलगा समान मानण्याची, गाई बैलांवर मुलांसारखी माया करण्याची वृत्तीही जागृत असते. गोनी दांडेकरांनी कादंबरीत नांगरणीच्या वेळचं एक गाणं लिहिलं आहे. गाईच्या नंदना उभा करायेना, तुझवरी झूल चांदी रे सोन्याची, चवरी डुलते चंदनी वाऱ्याची. ही चंदनी वाऱ्याची चवरी साहित्य रसिकाच्या मनातही डुलत राहते. इर्जिकीच्या वेळचा हा प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर येतो. चित्रपटाचा विषय आला म्हणून लगेचच सांगितलं पाहिजे की ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर यांनी पवनाकाठचा धोंडीवर चित्रपट निर्माण केला होता व हृदयनाथ मंगेशकरांचा स्वरसाज लाभलेली चित्रपटातील गाणी केवळ अविस्मरणीय आहेत. धोंडीला आयुष्यभर साथ द्यायला सारजा आली आहे. नशिबात जिते जागते लेकरू नाही, मात्र जे मिळालं नाही त्याची सदैव खंत करीत राहण्याची सारजेची वृत्तीही नाही. धोंडीची ही गृहलक्ष्मी घरादाराची, अडल्या पडल्यांची, पाहुण्या रावळ्यांची व्यवस्था लावतेच आहे आणि मातृप्रेमाची राहिलेली कसर धाकल्या धीरावरच्या प्रेमाने भरून काढते आहे. कोण मारा होतो तो मात्र सारजेचा. एकीकडे नवऱ्याची ध्येयनिष्ठा समजते आणि दुसरीकडे धीरावरची माया स्वस्थ बसू देत नाही. स्त्रियांमध्ये असलेले अंगभूत कौशल्य वापरून ती धीराच्या मनासारखे करण्याचे प्रयत्न करते. धोंडीचा घरचा आहेर अंगावर झेलते. ही बायकांची जात वाटोळं करणार सगळ्यांचं. सीतामाईच्या पायी लंकेची होळी झाली आणि द्रौपदीच्या पायी महाभारत घडलं. या वाक्याशी धोंडीचा विरोध मावळत जातो. कोंडी म्हशी घेऊन दुधाचा धंदा सुरू करतो. दुधाची कावड घेऊन रोज मळवली स्टेशनची वाट चालू लागतो. तुंगीगडावरून धोंडी हे पाहतो आणि त्याला गलबलून येतं. वाडवडिलांची कावड आपण भावाच्या समर्थ खांद्यावर देणार होतो ती दूर राहिली आणि विक्रीच्या दुधाची कावड भावाच्या खांद्यावर चढली. यातलं दुःख समजायला धोंडीच्या मनोभूमिकेच्या जवळ जायला पाहिजे. लोणावळ्याला कोंडीला विविध प्रलोभने भेटतात. हॉटेलातले खाणे, चहा इथून सुरुवात होऊन सिगारेट, एखाद्या रात्री तमाशा येथपर्यंत मजल जाते. याच दरम्यान धोंडीला आणखी एक आधार भेटतो, तो सरस्वतीचा, सरूचा. लोणावळ्याला राहणारी सुशिक्षित आणि घरंदाज कुटुंबातील सरस्वती कोंडीची बायको होऊन तुंगीगडावरच्या हवालदार ढमाले घराण्याची सून होते. प्रथम दर्शनी ती धोंडीचे मोठे मन ओळखते. धोंडीबद्दलच्या तिच्या आदराला पुष्टी मिळत जावी असे प्रसंग लागोपाठ येतात. यातूनच एक हेलावून टाकणारा क्षण सारजेच्या मृत्यूचा. सारजेच्या अखेरच्या क्षणी धोंडी दुधाच्या विक्रीच्या पैशातून आणलेली इंजेक्शने कोंडीला वापरू देत नाही. अखेरच्या क्षणी ते विष सारजेच्या अंगी लागू नये म्हणून. आणि या क्षणी धोंडी आणि कोंडी परस्परांना खूप खूप दुरावतात. सरूला मात्र धोंडीची भूमिका समजते. सारजेच्या मृत्यूनंतर ती धोंडीला सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करते. दरम्यान कोंडी धोंडीकडे जमिनीची वाटणी मागतो. येथे धोंडीला निवृत्तीची जाणीव होऊ लागते. तो अखंड जमीन कोंडीच्या हवाली करतो. हवालदाराच्या घराण्यात आजवर वाटणी झालेली नसते. कोंडी आणि सरूला मालक मालकीण समजून स्वतः कामगाराची भूमिका घेऊन धोंडी काळ्या आईच्या सेवेत गुंततो. काळही पालटतो. जनावरांच्या आजाराची साथ येते. कोंडीची गुरे साथीत दगावतात. शेतीसाठीचे बैलही भुईवर कोसळतात. एक कुशी गाय
आणि म्हातारा गर्जन बैल कसाबसा जगतो. शेतीसाठी सरू तिच्या काकांची बैलजोडी आणू पाहते. सोयऱ्याच्या दारी हवालदाराच्या सुनेनं अल्लख गाजवणं धोंडीला आवडणं शक्य नसतं. सगळे उपाय थकले असं समजून कोंडी गावात इर्जिक सांगतो. धोंडीचे कष्ट न पाहून सरू त्याला संमती देते. इर्जिक ही कल्पना काय आहे हे शहरी वाचकांना कादंबरी वाचल्यावर समजू शकेल. आपल्या शेतात इर्जिक येणार हे कळल्यावर धोंडी मुळापासून हलतो. इथेच तो काळ्या आईला प्राण्यांचा महानैवेद्य अर्पण करायचे ठरवतो. इर्जिकीच्या दिवशी भल्या पहाटे म्हातारा गर्जन बैल सोबत घेऊन धोंडी नांगर, चऱ्हाट, शिळवाटी सगळे घेऊन शेतावर जातो. सरूच्या लक्षात आल्यावर ती लगबगीने शेतावर जाते आणि तेथील दृश्य पाहून खिळून जाते. गर्जन बैलासह स्वतःला जुंपून घेऊन धोंडी जमीन नांगरत असतो. त्या अपार कष्टांचे वर्णन वाचताना सुद्धा गहीवरून येते. काळ्या आईवरची केवढी धगधगती निष्ठा. धोंडीच्या ओठावरचे ते गर्जनसाठी गायलेले गीत. गर्जन माझ्या राजा हवालदाराचा बैल, काळ्या आईसाठी त्याचं सोनर होईल. गीत संपताना धोंडीला सरू दिसते. सरूमध्ये त्याला आपली आजी दिसत असते. तिच्याकडे बघताना त्याही स्थितीत धोंडीला कृतार्थ वाटते. धोंडीला रक्ताची उलटी होते. सरू रक्त पुसून काढते. काळ्या आईच्या अंगावर आपले रक्त वाहिल्याचा आनंद धोंडीच्या प्रसन्न मुखावर असतो. धोंडी मला कायम आठवतो तो भाबड्या धरित्री पुत्रांचा एक प्रतिनिधी म्हणून. आपल्या सस्य श्यामल भारतमातेकडे केवढे भाग्य की असे श्रमस्वी शेतकरी तिच्यावर घाम आणि प्रसंगी रक्तही सांडतात. धोंडीच्या कथेला माझ्या लेखी धार्मिक कहाणीचे पवित्र मूल्य आहे. धरतीच्या लेकरांची मृण्मयाची ही कहाणी मृद्गंधाने नाहून आलेल्या एका समर्थ लेखकाने लिहिली आहे. 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण होते म्हणजे काय ते मला कधीच कळले नाही. पवनाकाठचा धोंडी वाचल्यावर मला वाटले की ही मृण्मयाची कहाणी समजल्यावर पारंपरिक कहाणीचे ते भरतवाक्य नाहीच कळले तरी चालेल. धन्यवाद.